धान्यलक्ष्मी आपल्याकडे निसर्ग पूजेचा फार मोठा इतिहास आहे, परंपरा आहे आणि त्यामुळेच आपण निसर्गाच्या रूपात देवाला पूजलेलं आहे. म्हणजे या लक्ष्मीला धान्यलक्ष्मी म्हणण्यामागे काय कारण असावं? कारण आपण हिचं रूप पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की तिच्या हातामध्ये काही धान्य आहेत आणि जी धान्यलक्ष्मी ही कृषी रूपात पूजलेली आहे आणि तसंच हिला अन्नपूर्णा माता या रूपात सुद्धा आपण पाहू शकतो. कारण ती आपल्या संपूर्ण जीवसृष्टीचं उदरभरण करणारी अशी ही देवी आहे. ऐकली कल्मष नाशिनी कामिनी वैदिक रूपिणी वेदमये क्षीर समुद्भव मंगल रूपिणी मंत्रनिवासिनी मंत्रनुते मंगलदायिनी अंबुजवासिनी देवगणाश्रित पादयुते जय जय हे मधु